2 टेस्ट मॅच झाले आणि दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताने कमबॅक केला आणि यार पहिल्या टेस्ट म्हणजे जे इंग्लंडने लीड दिली होती लीडमध्ये ते भाई यार आता तर मजा नाही. थर्ड टेस्ट आहे आणि तो होणार आहे आयकॉनिक क्रिकेट ग्राउंड भाई लॉर्डमध्ये. तर लॉर्डचा विषय केला ना तर सबस्क्राईब कोणतं आपल्या चॅनलला भाई यार शेअर कर जास्तीत जास्त. तर भाई यार दोन्ही टीममध्ये 2 चेंजेस होऊ शकते आणि भाई यार 2 धाकड गोलंदाज म्हणजे इंग्लंडकडून 2 धाकड गोलंदाज आणि भारताने जे मिस केलं होतं ना भाई यार सेकंड टेस्टमध्ये म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मी कोणाची गोष्ट करतो ज्यामध्ये सिराजला गरज पडली होती आपल्या एक बॉलरची. यार म्हणजे आपण बुमराची गोष्ट करतो आणि बुमराची गोष्ट करतो बुमरा थर्ड टेस्ट मॅचमध्ये अवेलेबल राहणार हे 100% गॅरंटी आहे. आणि भाई इंग्लंड पण चेंजेस करणार आणि जे काय विषय असा नाही की भारत जो पहिले जलदी 5 प्लेइंग गेलो जे सेकंड टेस्ट मॅचमध्ये तशीच प्रॉपर प्लेइंग म्हणजे थर्ड टेस्ट मॅचमध्ये असू शकते. चेंजेस असू शकते किंवा साई किंवा नायरमध्ये. बट मला वाटत नाही की यार मला नायर कंटिन्यू करत. आणि इकडे इंग्लंडची बेस्ट स्टोकची गोष्ट केली तर गज ॲटकिन्सन भाई यार कमबॅक करू शकते. तुम्ही म्हणाल की भाई तेवढी गोष्ट काय ते गज ॲटकिन्सनच्या लॉर्डमध्ये आणि रेकॉर्ड एवढा फंटॅस्टिक करायला सोडून द्या भाई. बॉलिंग नाही तर बॅटिंग येते भाई आणि यार 100 हाय हिस्ट्रीमध्ये जस्ट ॲटकिन्सनच्या गोष्टी. तर ॲटकिन्सनमध्ये थोडं भारताला वाचून जावं लागेल. आणि यार भाई एक गोष्ट आहे ती इंग्लंड करो भाई तो येते आर्चर म्हणजे जोफ्रा आर्चरची गोष्ट करतात. जोफ्रा आर्चर पण ह्या टेस्टमध्ये अवेलेबल राहणार. तर भाई भारतीयासाठी थोडीशी मुश्किल असेल पण भाई तेवढी पण नसेल कारण की यार लॉर्डमध्ये तसं पेसर्स खूप डिमांड करते आणि ग्रीन पिच आहे तर सांगू शकत नाही की यार कंडिशन काय असणार. बट ज्या लीड आणि यार ब्रिंगम म्हणजे बॅट्समनसाठी चांगली पिच झाली होती ते मला वाटते थर्ड टेस्ट मॅचमध्ये बॉलर कमबॅक करू शकते कारण की यार भाई आपण WTचा फायनल पाहिला त्यामध्ये बॉलरने खूप डिमांड केला. तर बेस्ट स्टोकची यार एक असू शकते की यार इथे यार बॉलर खूप दबाव करू शकते. आणि भारताची ओपनिंग प्लेयर चांगली केली ना KL राहुल आणि गिल तर भाई यार सोडून द्या 1 नंबर खेळू शकते की जयस्वालने 1 नंबर आहे. तर या थर्ड मॅचमध्ये भारताचा बॉलला थोडा भारी वाटू शकते. भले यार यांचे दोन बॉलर आहेत ॲटकिन्सन आणि आर्चर बट आकाशदीप आपल्या भविष्यात जो बेन डकेटचा बाप आहे म्हणजे आणि आर्चर तुम्ही कोणी पण आणा पण आपल्या भविष्यात प्रॉपर बॉलिंग आहे म्हणजे आकाशदीप बुमरा आणि सिराज. तर हे 3 पेसर आपले आणि मग कंडिशन भाई काही थोडे माहीत नाही पण भाई बुमरा ते एक मोठी न्यूज आहे. तर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं तर धन्यवाद. तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे आपलं आजचं प्रिव्ह्यू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.